दरम्यान उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एबीपी माझाच्या बातमीची दखल घेऊन पीक विम्याच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. पाहूया. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. ही एकूण जर का परिस्थिती पाहिली, पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाहीयेत. आजच मला माहिती मिळाली, नाही ते दुसरं तुम्ही दिलं ना, 1 रुपयात पीक विमा, नाही ते द्या ना खालचं. हां, 1 रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती, पण शेतकऱ्याच्या खात्यात केवळ 70 रुपये काही ठिकाणी जमा झालेले आहेत. अशी म्हणजे सगळे चित्र विचित्र ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. लोकांनी ऑर्डर काढला की किमान पीक विम्याचे पैसे आणि मदतीचे पैसे हे 1000 रुपयाच्या वर मिळाले पाहिजे. अरे खोटं बोलून किती फसवायचं. हे पीक विम्याच्या या पैशातून कळते आहे की सरकार शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायला निघालाय आणि म्हणून पीक विमा जो होता फसवा होता. मी पुन्हा सांगेल, पीक विम्यातून अत्यल्प मदत का झाली तर पीक विमा कंपन्यांकडून सरकारने 5% कमिशन घेतलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.